मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचा मीडिया एक्सलन्स अवॉर्ड सोहळा सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। वीस वर्ष प्रवास किती सरकन डोळ्यासमोरून जातो आणि आज ज्यावेळेला याच संदर्भात माई मीडिया असेल, प्लॅनेट मराठी असेल आणि इतर सर्व संयोजक असतील त्यांच्या वतीनं ज्यावेळेला आपल्या कार्याचा सन्मान होतो, खरोखर ती आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी खूप आनंदाची गोष्ट असते। त्याचं कारण एवढंच की पत्रकारिता क्षेत्रामध्ये 20 वर्षात झालेले बदल आम्ही पाहिले। टेलिप्रॉम्प्टरवरती वाचणं असेल, ते थेट तुमच्या कानात एखाद्या ईपीमध्ये एखादी दिलेली बातमी असेल किंवा बातमी सादरीकरणात झालेले बदल असतील, या सर्व गोष्टी आम्ही फार जवळून बघितल्या। आज तुमच्यासमोर बोलत असताना, या मंचावरून सांगत असताना खरं तर एक दिवस एक रात्रही अपुरी पडेल की काय काय अनुभव आले, काय काय चढ उतार आले, किती बदल झाले। यावरती कदाचित काहींना चित्रपटही काढावासा वाटेल, एखादं नाटकही लिहावंसं वाटेल किंवा अनेक गोष्टी आहेत। मात्र खरोखर एक सुंदर अनुभव होता हा 20 वर्षांचा। कारण जळगाव सारख्या शहरातून सुरुवात करून ज्या वेळेला आपण मुंबई सारख्या शहरात येतो, विविध वृत्तवाहिन्यांमध्ये आपण कामं करतो, विविध क्षेत्रातल्या मुलाखती करायला मिळतात। खास करून एंटरटेनमेंट क्षेत्र मी 6 वर्ष करायला मला मिळालं, त्यानंतर पॉलिटिकल क्षेत्रातल्याही मुलाखती करायला मिळाल्या। मी खरंच सांगू का, पुस्तकं वाचण्यापेक्षा माणूस कसा वाचावा हे पत्रकारिता शिकवते आणि अनेक माणसं आजपर्यंत वाचायला मिळाली, समजायला मिळाली। यावरती आपण अधिक बोलूयात। मात्र आज ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम प्रेक्षकांसमोर, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसमोर हा सन्मान केला जातोय, त्यावेळेला खरोखर मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्या काळातही येणाऱ्या सर्व चॅलेंजेससाठी तुमच्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद मिळावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।